thousands layoff, hiring freeze, AI replacing jobs. Is this end of the IT industry as we know it? हे खरंच आहे का? व्हॉट्स गोइंग रॉंग? तुम्ही रिसेंटली न्यूज बघितली असेल, गुगल, मेटा, इन्फोसिस ले ऑफ करताय, हायरिंग स्लो डाऊन झाले आहे, इकॉनॉमिक जे काही इंटरनॅशनल इकॉनॉमी आहे ते पण डाऊन आहे. त्यानंतर अशा न्यूज येत आहे की AI ऑटोमेशन रिप्लेस करेन का काही रिपिटेटिव्ह रोल्सला, आणि त्यानंतर जे फ्रेशर्स आहेत त्यांना तर कॉल्सच नाही आहेत. मग आपण असं बोलू शकतो का की IT इंडस्ट्री मरते? इज डाईंग IT इंडस्ट्री? व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी बघूयात की खरंच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स, आणि मी तुम्हाला लास्ट टिप्स देणार आहेत तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये कसं सस्टेन करायचं असेल तर. तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. IT रिलेटेड असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी घेऊन येत असतो. तुम्हाला माहीत असेल तर ग्लोबली 23 आणि 24 मध्ये 2 lakhs, मोर दॅन 2 lakhs एम्प्लॉईज इंटरनॅशनली ले ऑफ केलेले आहेत. तर हा नंबर खूप जास्त आहे. 25चा अजून आला नाहीये. आणि रिसेंटली जर तुम्हाला माहीत असेल तर न्यूज आहे TCS कडून Q4चा रिझल्ट नाही म्हणता येणार, Q4चा त्यांनी जी हायरिंग केलेली आहे ती वन अँड ओनली 625 एम्प्लॉईज त्यांनी हायरिंग केली आहे. आणि तोच रिझल्ट जर तुम्ही 23 आणि 24चा जर बघितला तर 23 मध्ये त्यांनी खूप जास्त, म्हणजे नंबर जर सांगितलेलं तर 22,600 न्यू एम्प्लॉईज त्यांनी हायर केले होते. आणि तेच जर 24 मध्ये बघितलं तर 1759 हे ले ऑफ नाही म्हणता येणार, त्यांनी जॉब लेफ्ट केला होता 24 मध्ये. आणि 25 मध्ये त्यांनी 24च्या क्वार्टरली फक्त त्यांनी हायरिंग 625 केले आहे. तर हे जे फ्रेशर्स आहेत किंवा हे IT इंडस्ट्रीसाठी एक असं म्हणता येईल की एक बॅड न्यूज आहे. मी कोणाला घाबरत नाही किंवा काही नाही, की कधी कधी असं होतं ना की रियालिटी आपल्या समोर आली पाहिजे. जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी पण आहे आणि जे एक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासाठी पण आहे. कारण TCSचं एक्झाम्पल का घेतो आपण मोस्टली, कारण TCS एक लीडर आहे IT इंडस्ट्रीमध्ये. आणि ज्या न्यूज येत आहे आपल्याला, ज्या आता समजा रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, इन्फोसिसचं बघितलं, मेटाचं बघितलं, गुगलचं बघितलं, मायक्रोसॉफ्टचं पण बघितलं, तर ते ले ऑफचं तुम्हाला न्यूज देत आहे. तर ही एक बॅड न्यूज आहे IT इंडस्ट्री, आणि ॲज अ फ्रेशरचं जर बघितलं तर त्यांच्यासाठी पण. बट हे जर ऐकून असं आपल्याला असं आपण बोलू शकतो का की IT इंडस्ट्री इज डाईंग? ओके, मला तर वाटेल असं काही नाहीये. तर जर तुम्हाला आय टी इंडस्ट्रीमध्ये टिकायचं आहे आणि जर तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला नवीन जॉब पाहिजे तर त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे सांगतो. त्याच्या आधी आपण त्या टॉपिकला चढायच्या आधी आपण एक बघूयात की तुम्ही जर बघितलं असेल ना तर 22-23 जेव्हा 23 पासून समजा थोडंसं IT इंडस्ट्री डाऊन झालं तोपर्यंत नवीन नवीन जे IT, कॉम्प्युटर, ENTC जे पण ह्या ब्रांच होत्या ना त्या कॉलेजकडे जाऊ, आपण थोडंसं फ्रेशर्सकडे जाऊ. मार्केटमध्ये हे किती आल्या आणि अजून किती येणार आहेत, आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहे? अनसर्टनिटी. आता तुम्ही म्हणाल की यार तुम्ही आता AIचं एक्झाम्पल द्याल, ऑटोमेशनचं द्याल, त्यानंतर इकॉनॉमिक जो काही क्रॅश होत आहे, जे काही आपलं वॉर होत आहे त्याच्यामुळे, हे तर चालतच आलेलं आहे. आणि ज्या कंपनीज बेंचवरती वगैरे जे एम्प्लॉय ठेवत होत्या त्यांना जे ले ऑफ करताय, त्यांना सांगताय की तुम्ही रिझाईन करा, हे असं का वाढलंय? हे AI काय होतंय ना, रिझन AIचं फक्त देत आहे का, तर AI मुळे असे होईल, AI मुळे तसं होईल. आपल्याला काय माहित नाही अजून AI किती डीपली गेला आहे, किंवा AI मी ऑलरेडी खूप माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की AI एक बच्चा आहे, एक छोटा आहे, त्याचा अजून इतका त्याचा इम्पॅक्ट नाही आहे IT इंडस्ट्रीमध्ये. पण AIच्या नावाखाली ते हात धुवून घेत आहे. ते एक अशी न्यूज हे करताय ना की AI मुळे असे होईल, AI मुळे तसं होईल. मग आपल्याला असं वाटतं की यार नाही, AI मुळे आपला जॉब जाईल, की AI मुळे आपला जॉब लागणार नाही. आणि त्या भीतीमुळेच आपण जो काही आपल्याला थोडंसं मिसगाईड केलं जात आहे ना, तर तोच एक रिझन आहे. तर मी असं सांगेल की जर तुम्हाला समजा की आपण असं जर असेल तर व्हॉट टू डू वेन IT इंडस्ट्री क्रॅश. आपल्याला IT मध्ये टिकायचं आहे, आपल्याला नवीन जॉब IT मध्ये करायचा आहे, तर त्यावेळेस आपण काय काय केलं पाहिजे? सो प्लॅन ऑफ ऍक्शन ह्या गोष्टी अशा होणारच आहे. कधी IT इंडस्ट्री मरते, IT इंडस्ट्री डाईंग कोणासाठी? जे ऑलरेडी आहेत. IT इंडस्ट्री मरत नाहीये, IT इंडस्ट्री शिफ्ट होतीये, IT इंडस्ट्री दुसऱ्या टेक्नॉलॉजी शिफ्ट होती. मग असं तर नॉर्मली होतच जाणार आहे. जे लोक अपग्रेड होत नाहीये, जे लोक स्किलफुल नाहीत, त्यांच्यासाठी IT मध्ये जॉब नाहीयेत. कमी झाले आहेत, जॉब कमी झाले आहेत. जसं मी TCS ची न्यूज सांगितली, हायरिंग कमी झाली आहे. पण कमी झाली ह्याचा अर्थ बंद आहे का? नाही. सगळ्यांनाच IT जॉबमधून काढलंय का? तर नाही. तर आपल्याला काय केलं पाहिजे? तर इन डिटेल मी तो पण तुमचा प्लॅन सांगतो. तुम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन काय केला पाहिजे? तुम्ही जर बघितलं असेल ना तर डेव्हलपमेंटमध्ये खूप कमी लोक आहेत.
डेव्हलपमेंटमध्ये जाण्याच्या आधी मी एक्झाम्पल देतो की हर एक जणाला काय पाहिजे ना, की IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा आहे. IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा आहे, अपग्रेड नाही व्हायचं, त्यांना कोडिंग नको आहे, कोडिंग नको, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नको. प्रॉब्लेम सगळ्यांकडे आहेत, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं जे काही लॉजिक आहे किंवा टेक्निक आहे ते कोणाला नको आहे. तर असे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी तर हे म्हणजे खतरा आहे, डायरेक्टली बॅड न्यूज आहे. IT इंडस्ट्रीमध्ये जे अपग्रेड करतायत स्वतःहून, म्हणजे जसं की समजा ते क्लाउडवरती जात आहे, डेऑप्सवरती जात आहे, AI मशीन लर्निंगवरती जात आहे, त्यानंतर अजून डेऑप्समध्ये जात आहे, हे असे जे आहेत ना, अजून टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सिक्युरिटीवर जात आहे. तर ह्या जे काही Web3, ब्लॉकचेन, ओके, हे असे जे काही जे अपग्रेड, जे ट्रेंडिंग चालू आहे, जे त्याच्यामध्ये जात नाही ना, तर त्यांच्यासाठी खरंच हे. तर हे जे मी आता सांगतोय ना, तर IT इंडस्ट्री कुठे मरत नाहीये, IT इंडस्ट्रीमध्ये काय होणार नाही, अजून बूममध्ये येणार आहे. बट कोणत्या टेक्नॉलॉजीसाठी, कोणत्या प्रोफाईलसाठी, हे जे ट्रेंडिंग जे टॉपिक्स आहेत ना, जे ट्रेंडिंग जे प्रोफाईल्स आहेत ना, तिथे जा. फक्त आणि टेस्टिंग, फक्त आणि ते फ्रंट एंड, फक्त आणि हे काय अजून गेलेलं नाहीये. मी एक्झाम्पल नाही सांगत, पण तुम्ही सगळेच जाताय. जिथे सप्लाय डिमांड आहे तुम्ही तिथेच जाताय. जिथे सप्लाय आहे तेवढा डिमांड येतोय, मग बाकीच्यांचं काय? तर बाकीच्या प्रोफाईल तुम्ही एक्सप्लोर करा. तर त्यांना काय होईल ना, ते मार्केटमध्ये नसणार आहे. टेस्टिंगचे डिमांड आहे, टेस्टिंगचा सप्लाय पण तेवढाच आहे. फ्रंट एंडचा डिमांड आहे, फ्रंट एंडचा सप्लाय पण तेवढाच आहे. ओके, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जा, डेटा सायन्सकडे जा, डेटा अनालिस्टकडे जा, मशीन लर्निंग जा, AI कडे जा, सायबर सिक्युरिटीकडे जा. तर अशा टेक्नॉलॉजीकडे तुम्ही जा, तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल. जिकडे सगळे जात आहे तिकडे तुम्ही गेलात ना, तर तो ऑपॉर्च्युनिटी कमी भेटेल. स्किल लागणारच आहे, कम्युनिकेशन स्किल लागणारच आहे, तुम्हाला फाइंडिंग करायचंच आहे. आणि स्ट्रगल तर हर एक ह्याच्यामध्ये आहे. मी अजून सांगतो, IT इंडस्ट्री मला नाही वाटत की डाऊनफॉल तर हर एक म्हणजे बिझनेस बघा तुम्ही, जॉब म्हणा, वरचढ होतच असते, पण डाऊनफॉल असा येणार नाहीये. अपग्रेड होणार आहे IT इंडस्ट्री. आणि हेच जर तुम्हाला मी टेक्नॉलॉजी सांगितल्या, त्या जर तुम्ही ग्रॅब केल्या, तर तुम्हाला अजिबात मारणार नाही. ओके, आतापर्यंत ही न्यूज म्हणा किंवा हे जे अपडेट म्हणा, मी जे तुम्हाला सांगतोय, जो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट ही बोलेल मी, की जर तुम्ही समजा बॅकग्राऊंड घेऊन आले, तुम्हाला समजा कॉम्प्युटरचं बॅकग्राऊंड घेऊन आले, ITचं घेऊन आले, किंवा तुम्ही अजून एखादी कोणती डिग्री केली, किंवा तुम्ही डिप्लोमा केला, किंवा एखादा कोर्सेस केला, दॅट इज नॉट सफिशियंट राईट नाव. You have to upgrade, you have to skillful, you have to learn new things. ज्या काही गोष्टी नवीन येत आहेत त्या तुम्हाला शिकता आल्या पाहिजे. कॉन्फिडंट, कम्युनिकेशन आणि टेक्निकल, या गोष्टी तर बेसिक झाल्या. आता तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरचा एक्सपिरियन्स पाहिजे, तुम्हाला गीटवरती तुमचा प्रोजेक्ट असला पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही शोकेस केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजे, तरच तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये टिकणार आहात. पहिल्यासारखं नाही राहिलं की यार चला इंटरव्ह्यू घ्या. TCS, इन्फोसिस, ह्या मोठ्या कंपनी अशा होत्या की पहिलं कोडिंग वगैरे काय नव्हतं, फक्त नॉर्मल एक इंटरव्ह्यू घ्यायचे, कोड विचारत नव्हते, काय नव्हते. पण आता तसं नाही राहिलं. आता तुमची स्क्रीन शेअर करावं लागते, तुम्हाला कोड डिटेल सगळा, तुम्हाला कोड करायचा आहे. कोड केल्यानंतर तुम्ही कोणतं लॉजिक काय केलंय अप्लाय, किंवा काय केलंय, हे सगळं आता सगळ्यांना सगळं माहीत झालंय. सो शॉर्टकट वगैरे हे सगळं बंद करा. तुमच्याकडे स्किलच असलं पाहिजे. तुमच्याकडे स्किलफुल असल्याशिवाय तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये जागा नाहीये. जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण अवघड आहे, जे लोक एंट्री करणार आहेत त्यांच्यासाठी पण अवघड आहे. हे रियालिटी आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला मी डिमोटिवेट नाही करत किंवा काय नाही करत आहे, बट ह्या गोष्टी खऱ्या आहेत. या गोष्टी आपल्याला ॲडॅप्ट करायच्या आहेत. आणि जे लोक नवीन गोष्टी ॲडॅप्ट करतायत, जे लोक नवीन गोष्टी लर्न करतायत, त्यांना IT मध्ये अजिबात मरण नाहीये. त्यांचं फ्युचर खूपच ब्राईट आहे, कारण टेक्नॉलॉजी अपग्रेड होतच राहणार आहे. सो तुम्ही जर अपग्रेड होत करत ना, तर तुमच्यासाठी मरण नाही. सो लास्टली हे सांगेल की IT इंडस्ट्री फ्युचरमध्ये पण बूममध्येच राहणार आहे. बट तुम्हाला जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं की स्किल, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला ॲडॅप्ट करता आल्या पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी लर्न करता आलं पाहिजे, तर तुमच्यासाठी IT इंडस्ट्री बूममध्ये आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं की फ्युचरमध्ये IT जॉब जातील किंवा IT इंडस्ट्री राहणार नाही, किंवा असं काही वाटतंय का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यस, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.